नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. कालचा संपूर्ण दिवस एका बाजूला इराणवर हल्ला होणार म्हणून बातम्या चाललेल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला चर्चा रंगलेली होती ती भारत राफेल घेणार त्याच्या विरोधात. काय आहे, आपल्या देशामध्ये काही लोकांना राफेल विमानं भारताने विकत घ्यायची म्हटलं की पोटशूळ उठतो. आणि हा पोटशूळ उठणारे दोन गटामधले लोक आहेत. म्हणजे काही जणांना भारताने रशियाची विमानं घ्यायला हवी आहेत. काही जणांना भारताने अमेरिकेची विमानं घ्यायला हवी. तर काही जण असे आहेत, की काही कुठचाही निर्णय घ्या, त्याच्यावरती त्यांना टीकाच करायची आहे. तेव्हा ही तिन्ही जे गट आहेत, ते सगळे एकत्र आले आणि एकच राळ उठवून दिली. बऱ्यापैकी म्हणजे सर्वत्र चर्चा अगदी भरपूर गाजलेली होती आणि त्याच्यात ते टिंगल-टवाळी करताना दिसले. ते बघून मला अतिशय आश्चर्य वाटलं खरं म्हणजे. अ, आजच्या घडीला भारताची अवस्था काय आहे बघा. तुम्ही जर का अधिकृतरित्या विचारलं, तर भारताला 42 स्क्वॉड्रन विमानांची गरज आहे. म्हणजे इतके ताफे पाहिजेत आपल्याकडे खरे. 42 ताफे होय. ती संख्या आता 28 वरती येऊन पोहोचलेली आहे. आणि तुम्हाला धक्का बसेल त्याच्यामधली जर का ती काही जुनी जग्वार जे फ्लीट्स आहेत तुमचे आणि इतर जर का तुम्ही काढून टाकले, तर तुम्हाला माहितीये ते ताफ्यांची संख्या कुठपर्यंत येते? ती 16 पण राहत नाही. म्हणजे 28 मधले सुद्धा साधारणपणे अर्धे विमानं जी आहेत ती आपण मेटाकुटीला येऊन चालवतो आहोत. जग्वारच्या बाबतीत तर तुम्ही बातम्या ऐकल्या असतील, की भारताने 2 ते 3 देशांकडून जगवार विकत घेतली. जुनी जगवार विकत घेतली. कशासाठी? तर त्यातले स्पेअर पार्ट काढून आपल्याकडचे जे जगवार आहे, ते निदान चालवता येतील. ही अवस्था आहे. वायुदलाला फार कठीण परिस्थिती आहे त्यांच्यासमोर आणि कुठला ना कुठला निर्णय घ्यायला पाहिजे. आपण एक भारताने विश्वास ठेवला अमेरिकेवरती आणि जनरल इलेक्ट्रिकच्या इंजिन्स आपल्याला मिळतील या हेतूने त्यांच्यावर त्यांना ऑर्डर दिली, परंतु ऑर्डर प्रमाणे काहीही आलं नाही आपल्याला. 5 वर्ष तंगवलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला. मग आता सॅफ्रन नावाची कंपनी आहे त्यांच्यासोबत आपलं अ, बोलणी चालू आहेत. पण मधल्या काळात काय करायचं? तेव्हा त्या मधल्या काळाचा विचार करता म्हणून हा राफेलचा विचार पुन्हा एकदा पुढे आला. तुम्ही म्हणाल, की राफेलचा विचारच का पुन्हा एकदा पुढे येतो? तर आपल्याकडची जी शस्त्रास्त्र विकत घेण्याची जी सगळी संथा लिहून ठेवलेली आहे ना, तो पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल, की बाबा हां, ठीक आहे आपण घरामध्ये ठरवतो, की बाबा मला एक नवा ड्रेस घ्यायचा आहे, तर मी बाजारामध्ये जाऊन ड्रेस घेतो. ठीक आहे, हे खूपच फुटकळ उदाहरण झालं. समजा आपण ठरवतो, की तुम्हाला सोन्याचे दागिने घ्यायचे ठरलं, तुम्ही 5 तोळे, 10 तोळे सोनं. तर मग तुम्ही थोडा विचार करता का, की ह्या सोनाराकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ? मला नेमके कुठले दागिने करून घ्यायचे, त्याचा घाट कुठचा पाहिजे, प्रत्येक ह्याचं वजन किती पाहिजे, मग बांगड्यांचं किती, हाराचं किती, त्या सगळ्याची बेरीज येते का माझी 10 तोळ्यावरती? असे सगळे हिशोब तुम्ही सगळे करता, ते सगळे एक तुमच्या मनाशी गाठ बांधता आणि मग बाजारात जाता आणि ह्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे काय आहे, असं करत खरेदी करता तुम्ही. या सगळ्याला फारसा काळ जात नाही. पण भारताला जेव्हा शस्त्रास्त्र खरेदी करायची असते ना, खास करून राफेल विमानांसारखी, त्याच्यासाठी वर्षानुवर्ष जातात आणि वर्षानुवर्ष कशी जातात तुम्हाला सांगते. राफेल सारख्या विमानाची आपल्या विमानदळाला गरज आहे, वायुदळाला गरज आहे. अ, ह्याचा सुतोवाच 2000 साली झालेला आहे. आज आपण 2026 मध्ये आहोत आणि ही सगळी विमानं आत्ताच्या आत्ता तुम्ही राफेलची खरेदी करार केला तरी देखील ती 2030 पर्यंत हळू-हळू तुमच्याकडे येत जाणार आहे. म्हणजे 30 वर्षांनंतर जेव्हा निकड भासली त्यानंतर 30 वर्षांनी वायुदलाला विमानं मिळतायत. कारण काय? तर 14 सालापर्यंत निर्णयच झालेला नव्हता. 2014 साली जेव्हा पर्रिकर संरक्षण मंत्री झाले, त्यानंतर सूत्र हलायला लागली आणि कुठेतरी आपण राफेलला एक ऑर्डर दिली मला वाटतं 1 किंवा 2 स्क्वॉड्रन काहीतरी आले त्यावेळेला.
त्याच वेळेला जास्त का घेतले नाही हा एक विचार आज सुद्धा मनात येतो. काही ना काहीतरी कारण असेल आणि त्यांनी थोडीफार ती खरेदी लांबवली. पण 14 साली जे काही तुम्ही कंत्राट काढलं, त्याच बेसिस त्याच रिक्वायरमेंट म्हणतो ना आपण, आर्मी असं नाही करत. त्यांना लिहून काढावं लागतं, की मला काय हवंय ते आणि त्याच्या सगळ्याची अप्रूव्हल्स आहेत ना, त्या अप्रूव्हल्सना प्रचंड वेळ लागत असतो. ते आर-एफ-पी म्हणतात त्याला. तर तीच आर-एफ-पी वापरून आताची सुद्धा राफेल्स घ्यायचे आहेत. म्हणजे ते 15 वर्ष जुनी आर-एफ-पी आहे, तीच आपण आता वापरणार आहोत. आणि हा जो खरेदी करार आहे, तो आपल्याला झटक्यात करून घ्यायला पाहिजे. अन्यथा परिस्थिती आली उद्या युद्धाची तर काय होईल? जगामध्ये परिस्थिती कशी आहे बघा, युद्धाची परिस्थिती कशी आहे हे बघितलं तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आता ढिसाळपणा अजून दाखवून चालणार नाहीये, हलगर्जी करून चालणार नाहीये. आणि म्हणून सरकार त्या दिशेने चाललेली आहे. कदाचित तुम्हाला परत एकदा सुखोई विमानं घ्यायची झाली तर पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. अ, हा सुद्धा एक प्रकार असेल आणि म्हणून सध्याला सुखोई मागे ठेवलं असेल आणि बरं राफेल बरं निदान हे तयार आहे, हाही निर्णय झाला असेल. आता टीका करणारे लोक काय सांगतायत बघा, हे काय आहे? तुम्ही एवढी टीका केली. तुम्हीच सांगितलत, की राफेल काही इंटिग्रेट होऊ शकत नाही. त्यांनी सोर्स कोड दिलेला नाहीये आपल्याला. आणि मग बिना सोर्स कोडचं ज्याचं इंटिग्रेशन तुमच्या त्या आकाश या सगळ्या प्रणालीमध्ये होऊ शकत नाही. अशी विमानं तुम्हाला घ्यायचेतच कशाला? हा पहिला आक्षेप. फ्रान्स तुम्हाला सोर्स कोड देत नाही. हा मुद्दा बनवून टीका होते आहे. दुसरी टीका काय होते आहे, की राफेल स्वस्त नाहीये, ती महाग आहेत. ही सुद्धा टीका होताना दिसते आहे. आणखी अनेक टीका आहेत. आता तर काय राफेल जर का भारतामध्ये बनवायचं झालं, तर फक्त 30% भारतीय इनपुट्स असतील. ह्यालाच म्हणतात का आत्मनिर्भर वगैरे, अशी पण टीका चाललेली आहे. म्हणजे काय कुठूनही तुमची टिंगल-टवाळी, थट्टा-मस्करी करायची. यापली देशाचा हिताचा कुठेही विचार नाही. आता या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं ही सुद्धा जबाबदारी बनते. 15 वर्ष जुनी आर-एफ-पी तुम्हाला वापरावी लागते. हा एक प्रकारे तुमच्या एकंदरीतच ती जी खरेदी प्रणाली आहे, तिचा पराभव आहे हे मी मान्य करते. पण त्याच जोडीला आज त्याच्यासमोर पर्याय नाहीये. ती प्रणाली तुम्ही कधीतरी बदलाल, त्याच्यानुसार चांगले रिझल्ट यायला लागतील, हेही मान्य करू आपण. पण आजच्या निकडीचं काय? तेव्हा त्याच प्रणालीप्रमाणे जायला पाहिजे. त्यावेळेला ज्यावेळेला ती प्रणाली अ, ते आर-एफ-पी आपण बनवलं, त्यावेळेला सोर्स कोड हा मुद्दा नव्हता. त्यामुळे तो त्याच्यामध्ये अंतर्भूत झाला नव्हता. का नव्हता? कदाचित त्यावेळी आकाश तयार नसेल. त्याच्यानंतर 15 वर्ष गेली आहेत. त्या काळामध्ये हे सगळं इंटिग्रेशन झालंय. जे काही सोर्स कोड अवेलेबल झालं ते आपण केलं. आपली शस्त्रास्त्र त्याच्यावर बसवता येत नाहीत. राफेल देतं तीच शस्त्रास्त्र घ्यायला लागतील. हे सगळं गृहीत धरून 14 साली जी आर-एफ-पी बनवली, त्यानुसार आता विमानं येणार आहेत. त्यामुळे आता सोर्स कोड त्याच्यात नाही. हे ऑब्जेक्शन घेणं चुकीचं आहे. देशहिताच्या दृष्टीने चुकीचं आहे. ठीक आहे, तुम्ही पुढची आर-एफ-पी बनवाल त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे जरूर घाला. आणि आता जे डील होत आहे, हे महत्वाचं डील काय आहे लक्षात घ्या. त्यांनी एक दुसरा मुद्दा असा सांगितला, की 1 तासभर जर का सुखोई उडवायचं झालं, तर त्याचा जो खर्च येतो त्याच्या कितीतरी कमी खर्चामध्ये राफेल 1 तास चालतो. असा एक मुद्दा एका व्यक्तीने मांडलेला आहे. तिसरा मुद्दा जो लोकांनी मांडलेला आहे, की 30% 2 मुद्दे मी सांगितलं, की तुम्ही सगळेच्या सगळे एवढे 114 राफेल आणणार म्हणजे एकूण काहीतरी 176 राफेल तुमच्या देशामध्ये होतील आणि सगळाच्या सगळा तुमचा जो प्लॅटफॉर्म आहे तुम्ही एका सोर्सवरती ठेवताय, एकाच वितरक मेकरवरती ठेवताय. ही गोष्ट बरोबर आहे का? तुम्हीच उत्तर द्या. गेली 50, 60, 70 वर्ष भारत फक्त रशियावरती अवलंबून होता. त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. आता आपण फ्रान्सची निवड केली म्हटल्यानंतर हे सगळे मुद्दे आलेले आहेत. तर ते सगळे मुद्दे जे आहेत तो मूर्खपणा आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे 15 वर्ष जुन्या आर-एफ-पी वरती आपल्याला खरेदी करावी लागते. त्याच्यामधलं सोनेरी कडा काय आहे, सोपेरी कडा काय आहे, तिच्याकडे बघा. पहिली गोष्ट अशी, की ह्याच्यामधले
24 विमानं जी आहेत ती आपल्याला सर्वात लेटेस्ट म्हणजे F5 मिळणार आहेत. त्याच्यातली 5 नंबर व्हर्जन मिळणार आहे राफेलचं तुम्हाला. ही 24 जी आहे ती फ्रान्समध्येच बनवली जाते. जो बल्क आहे, मला वाटतं 114 विमानांचा काहीतरी तो भारतामध्ये बनवला जाणार आहे. आणि तो F4 असेल, परंतु कालांतराने आत्ता आपल्या स्टॉकमध्ये असलेली राफेल आणि ही 114 हे सगळे अपग्रेड करून दिले जातील. हं. तेव्हा केवळ विमान खरेदीचा करार नाहीये, त्याचा अपग्रेडचा पण त्याच्यामध्ये आपण गोष्टी अंतर्भूत करतोय आणि त्यानुसार आता ही खरेदी अजूनही सह्या झालेल्या नाहीयेत. असं म्हणतायत, की आता फ्रान्सचं डेलिगेशन येईल आणि त्यानंतर MOU साइन होईल. त्यानंतर गोष्टी पुढे-पुढे घडायला लागतील. तेव्हा ह्या सगळ्या हे आक्षेप घेणारे लोक आहेत ना, एवढा पाऊस पडलेला आहे समाज माध्यमांमध्ये टीकेचा, की तुम्ही विचारू नका. तुम्ही बघा त्याच्या समर्थनासाठी तुम्हाला पोस्ट कमी दिसतील. पण या सगळ्या चर्चेमध्ये मित्रांनो मला एक विलक्षण गोष्ट अशी आढळली, की हे सगळे जे मुद्दे आहेत ना, ते कुठलाही दिमागदार हँडल फोर्सफुली मांडताना दिसत नाही. म्हणजे कुठलाही काँग्रेसचा माणूस पुढे आलाय आणि सांगतोय, "नाही, नाही, राफेल खरेदी चुकीची आहे. भाजपनी काय त्याच्यात पैसे खाल्ले, हे झालं, ते झालं." बरीच झाली ती टीका. खर्चिक घेतलं, UPAनी बघा किती पैशाची हे केली होती आणि ह्यांनी किती पैसे दिले, पर विमान वगैरे वगैरे. सगळा उद्योग झालेला होता तो. पप्पू चूप बसलेला आहे. काँग्रेसवाले चूप बसलेले आहेत. टीका कोण करतायत तर सामान्य हँडल्स म्हणजे तुम्हाला आणि मला सामान्य वाटतील अशी हँडल्स. असे ते पण टीका सोडतायत. आपल्याला माहिती आहे ते बॉट्स असतात. त्या बॉट्स मधून ट्वीट सोडली जातात. अशी ट्वीट सोडली गेलेली आहेत. पण पप्पू गप्प बसलेला आहे. काँग्रेस गप्प बसलेली आहे. तेव्हा अखेर सोरोस राफेल खरेदी जी आहे तिच्यामध्ये काहीतरी खोट आहे हे जर का जनतेला पटवायचं असेल, तर पप्पूला अळीमिळी गुपचिळी तर हाताची घडी तोंडावर बोट घेऊन गप्प बैस आणि तू तोंड उघडलास तर राफेल बरोबर आहे हे लोकांना पटलेलं आहे. तेव्हा जो कोणी राफेल खरेदी होऊ नये म्हणून जी कुठची परकीय शक्ती कामाला लागली ना त्यांना आता एवढं ब्रह्मज्ञान झालेलं आहे की ह्याच्यावर टीका करायची झाली तर त्याच्यात निदान पप्पूला आणू नका. त्याच्यात निदान काँग्रेसला आणू नका. कारण त्यांना आणलं तरच लोकांचा कशावरच विश्वास बसणार नाही. तुम्ही कितीही मुद्दे मांडा, त्या कशावरही लोकांचा विश्वास नाही. कारण उघड आहे साहेबांनी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले साहेब आणि अखेर सेंट्रल गव्हर्नमेंटला राफेलचं जे कॉस्टिंग आहे, ते कॉस्टिंग सुप्रीम कोर्टाला बंद लिफाफ्यात सबमिट करायला लागलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल. आणि ते वाचल्यानंतर कोर्टाने निकाल दिला. मला असं वाटतं यांनी माफीनामा सुद्धा लिहून दिलेला आहे. मी व्हेरिफाय नाही केलंय अजून, पण व्हेरिफाय करून तुम्हाला नक्की सांगेन. अशी परिस्थिती आहे पप्पूची. म्हणजे एवढा मोठा मुद्दा मोदी सरकार विरुद्ध काढायचा आहे. त्याचा जनक कुठून असेल तुम्ही कल्पना करा. सोरोस तर निश्चितच आहे. पण अमेरिकेची वेपन्स लॉबी सुद्धा आहे. ती अस्वस्थ आहे. त्यांची F-35 घेतलेली नाहीये. आणि ती घेतली नाही तर त्यांना टीका अशी म्हणजे आतापर्यंत फकट पप्पूला आणि कर टीका. हे जे टूल किट बनलेलं होतं त्या टूल किटमध्ये फरक झाला. टूलकिटमध्ये फरक झालाय मित्रांनो आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला करते. बाकी राफेलची खरेदी बरोबर आहे ह्याची तुम्हाला खात्री असेल, मला खात्री आहे. खास करून ते मुद्दे तुम्हाला एवढ्यासाठी सांगितले, की कोणी वाद घालायला बसला, तर त्याच्या तोंडावर हे मुद्दे मांडा. पण त्याला एवढं पण सांगा, "काय रे पप्पू गप्प का बसला यावेळेला?" त्याचं काय उत्तर आहे का तुझ्याकडे? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.